ज्यांची कवडीचीही लायकी नाही असे नेते भाजपमध्ये महत्त्वाच्या पदावर आहेत, अशी बोचरी टीका प्रहारच्या बच्चू कडू यांनी केली आहे। तसंच राणा दाम्पत्यानं अमरावतीत भाजपला संपवलंय, जुनी भाजप आता कुठे राहिली आहे, अशी टीकाही बच्चू कडू यांनी केली। बीजेपीच्या कार्यकर्त्यामध्ये प्रचंड असंतोष आहे का ज्यांची कवडीची लायकी नाही ते आज महत्त्वाच्या पदावर आहे, ज्यांनी खास्ता घातल्या त्यांनी गुन्हे दाखल झाले ते मात्र आज आम्ही पाहतोय रोज त्यांच्या घरी दारिद्र्य आहे, प्रचंड त्यांचा मानसिक संताप आहे। आणि राणा परिवारानं इथं व्यवस्थित बीजेपी खतम करून युवा स्वाभिमान मोठा करण्याचा व्यवस्थित प्रयत्न आहे, ते बीजेपीच्या लक्षात येत नाही, हाच मोठी खरं तर दुर्दैव आहे। पाटण तालुक्यातील हेळवाक इथे निवडणूक आयोगाच्या भरारी पथकानं शिवसेनेचे उमेदवार शंभूराज देसाई यांच्या गाडीची तपासणी केली। शंभूराज देसाई सध्या प्रचारासाठी गावभेटी करतायत। दरम्यान कोयना विभागातील हेळवाक इथे शंभूराज देसाई यांच्या ताफ्यातील सगळ्याच गाड्यांची तपासणी करण्यात आली। आणि आता बातम्यांचा वेगवान आढावा वारे विधानसभेचे। शेतकरी कामगार पक्षाच्या अलिबागच्या उमेदवार चित्रलेखा पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात प्रचार केल्यानं आचारसंहिता भंग केल्याच्या आरोपात चित्रलेखा पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। नवी मुंबईतल्या ऐरोली मतदारसंघाचे महाविकास आघाडीच्या उबाठाचे उमेदवार मनोहर मढवी यांच्या पत्रकार परिषदेत अनिकेत म्हात्रे हजर होते। काही दिवसांपूर्वीच त्यांनी काँग्रेसच्या युवक प्रदेश उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, पण नाना पटोले यांनी मनधरणी केल्यानं ते मढवी यांच्यासाठी मैदानात उतरले आहेत। बुलढाण्याच्या मेहकर मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगलाय। प्रचारातील प्रतिसादानंतर विक्रमी मताने आपला विजय होईल असा विश्वास सिद्धार्थ खरात यांनी व्यक्त केला। महायुतीची कोणत्याही प्रकारची या ठिकाणी भीती नाही आहे। हा फाईट वगैरे तुम्ही म्हणाले, फाईट वगैरे काही नाही, ही संपूर्णपणानं एकतर्फी अशी लढत आहे। त्यांनी आपलं डिपॉझिट आता सांभाळण्याचा प्रयत्न करावा। अकोला पश्चिम मतदारसंघात राजकारण चांगलं तापलंय। उमेदवारांमधील शाब्दिक वार पोस्टर वॉरमध्ये उतरलाय। एका अज्ञात व्यक्तीनं बंडखोरांचे बॅनर फाडलेत, तर या सर्व उमेदवारांचा फटका भाजपच्या उमेदवाराला बसणार असल्यानं बॅनर भाजपच्या कार्यकर्त्यांनी फाडल्याची चर्चा मतदारसंघात रंगू लागली आहे। विधानसभा निवडणुकीच्या काळात पोलिसांच्याकडून केलेल्या तपासणीत अवैध शस्त्र बाळगणाऱ्या एका व्यक्तीला बेड्या ठोकण्यात आल्या। आरोपीकडून एक गावठी बनावटीची पिस्तूल जप्त करण्यात आली। या प्रकरणी पोलिसांनी शेख मोहसिन या व्यक्तीला अटक केली आहे। सावत्र भावासारख्या सुप्रिया सुळे या सावत्र बहीण आहेत। सुप्रियाताई रोज उठतात आणि खोटं बोलतात अशी टीका चित्रा वाघ यांनी केली आहे। दरम्यान चित्रा वाघ यांनी राहुल गांधी यांच्यावरही जोरदार निशाणा साधला। मला सांगितलं सावत्र भावांसारख्या सावत्र बहिणी आहेत, तशी अजून एक सावत्र बहीण आहे आपली बारामतीची मोठी ताई सुप्रिया सुळे। रोज उठतात खोटं बोलतात, आणि 2 दिवसांपूर्वी या खोट्यांचा सरदार राहुल गांधी आला आणि तो म्हणला महाराष्ट्रातल्या बहिणींना मी आता 3000 रुपये देणार आहे। किती हजार? ऐका पुढं। मला आश्चर्य वाटलं आणि मला प्रश्न पण पडला की एका ठिकाणी बारामतीची ताई सांगते की तिजोरी खाली आहे आणि यांचा सरदार सांगतो 3000 रुपये देणार, तर कुठून देणार 3000 रुपये? श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे विद्यमान आमदार लहू कानडे हे युतीचे उमेदवार झाले आहेत। दरम्यान त्यांना राष्ट्रवादीकडून मोठा प्रतिसाद मिळत असून गावोगावी छोटेखानी सभाचं आयोजन करण्यात येत आहे। यावेळेला काँग्रेसनं माझा विश्वासघात केला असा आरोप कानडे यांनी केला आहे। मी 5 वर्ष अत्यंत निष्ठा ठेवून काँग्रेसमध्ये राहिलो।
माझ्यामुळं खरं तर काँग्रेस पक्ष वाढायला मदत झाली, परंतु मला पहिल्यांदा काँग्रेसचं ते घाणेरडं रूप दिसलं. का त्यांना आदिवासी असतील, मागासवर्गीय असतील, अल्पसंख्याक असतील, त्या समाजातलं नेतृत्व रुजूच द्यायचं नाही. मध्य प्रदेशसारखीच महाराष्ट्रात सुद्धा लाडकी बहीण योजना यशस्वी होईल असा विश्वास मध्य प्रदेशचे उपमुख्यमंत्री जगदीश देवड़ा यांनी व्यक्त केला आहे. यावेळी त्यांनी काँग्रेसच्या दुटप्पी भूमिकेवर टीका केली. मुझे लगता है कि यहाँ पर भी लाडली बहना का बहुत प्रभाव है और मुझे लगता है कि जो विकास यहाँ पर हुआ है महायुति सरकार के द्वारा, वो वास्तव में अभूतपूर्व विकास हुआ है और उसी को लेकर के लोगों के मन में बड़ा उत्साह है और मुझे पूरा भरोसा है जैसा वातावरण मुझे दिख रहा है उसमें मुझे लगता है कि यहाँ पर फिर महायुति की प्रचंड बहुमत से सरकार बनेगी. शिवडी विधानसभा मतदारसंघातून मनसेनं बाळा नांदगावकर यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. दरम्यान नांदगावकर यांना महाराष्ट्र मच्छीमार सेनेनं जाहीर पाठिंबा दिलाय. बेलापूर विधानसभेचे मनसेचे उमेदवार गजानन काळे यांनी वचननामा प्रकाशित केला. वचननाम्यात मूलभूत सोयीसुविधांचं, शिक्षण, आरोग्य आणि रोजगारासह स्थानिक भूमिपुत्रांना नोकरीत प्राधान्य देण्यावर भर देण्यात आलाय. गेल्या 10 वर्षात दिंडोशीकरांचं पिण्याचं पाणी सुनील प्रभू यांनी पालिका अधिकाऱ्यांवर दबाव टाकत विकास कामांच्या बांधकामासाठी वापरलं असा आरोप संजय निरुपम यांनी केला. दरम्यान पुरावे द्या, आरोप सिद्ध झाल्यास राजकारणातून बाहेर पडेन असं प्रतिआव्हान सुनील प्रभू यांनी दिलंय. मी बीएमसी मध्ये जो अधिकारी आहे त्यांच्याशी विचारला का बाबा दिंडोशी मध्ये लोकांना पिण्याच्या पाण्याचा एवढा त्रास का होत आहे. त्याने सांगितलं की आमदारांनी आमच्यावर असा दबाव टाकलेला आहे की जे काही बीएमसीचा सप्लाय येतो त्या सप्लाय मधून 2/3 पाणी तुम्ही कन्स्ट्रक्शन म्हणजे बांधकामासाठी बिल्डर लॉबीला द्या. आणि म्हणजे ज्यांच्या पिण्याचं पाणी आहे त्यांच्या पाणी ते खेचून त्यांच्याकडून घेऊन ते बिल्डर लॉबीला देतात. हा आमदाराचा पाप आहे. बिनबुडाचे आरोप संजय निरुपम करतायत. त्यांच्या पायाखालची वाळू घसरलेली आहे आणि जर ते म्हणतात की मी बिल्डरांचा दलाल आहे तर त्याने पुरावे दाखवावे. हा सूर्य हा जयेंद्र, निवडणूक राहील बाजूला, या समोर हिंमत असेल तर पुरावे दाखवा. तुम्ही सिद्ध केलं तर मी राजकारणातून संन्यास घेईन.